कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। संपूर्ण शहरामध्ये बघितलं तर प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन प्रभाग त्यांनी पिंजून काढलेला आपल्याला दिसून येतोय। प्रभाग 4 मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अभिज नाईक नगरसेवक पदाच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आपल्यासोबत आहेत अभिज नाईक। अभिज, काय सांगाल? आपली उमेदवारी जाहीर झाल्याच्या आधीपासूनच आपण तिथं प्रभागामध्ये संपर्कामध्ये होता आणि आता जवळपास प्रत्येक घरोघरी जाऊन तुम्ही तो प्रभाग पिंजून काढलेला आहे। पायी तुम्ही जाऊन तिथं डोर टू डोर प्रचार जो आहे तो केलेला आहे। या प्रचारादरम्यान तुम्हाला आपल्या प्रभागामधल्या 4 नंबरमधल्या कुठल्या समस्या अजून जैसे थे आहेत असं जाणवलं? सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांना अभिवादन करतो। त्याचप्रमाणे कणकवलीची ग्रामदेवता श्री स्वयंभू रवनाथ व भालचंद्र बाबा यांच्या पुण्यभूमीत कणकवली नगरपंचायतीच्या या वार्ड क्रमांक 4 मधून मी निवडणुकीला सामोरं जात आहे। निवडणुकीत फॉर्म भरण्याच्या आधी ते आवाहन स्वीकारण्याच्या आधी त्या भागातील लोकांच्या गाठीभेटी घेऊन पूर्णपणे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्यावरती कशा प्रकारे या नगरपंचायतीतल्या सत्तेतील लोकांनी प्रशासनाने अन्याय केला आहे ह्याची पूर्णपणे शहानिशा करून पूर्ण अभ्यास करून मी 19 तारखेला वार्ड क्रमांक 4 मधून फॉर्म भरला। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण विचारलात की काय समस्या आहेत तिथल्या लोकांच्या। ह्या वार्डमध्ये जळकेवाडी, शिवाजीनगर व काही भाग परबवाडी असा पूर्णपणे परिसर येतो। ह्या भागात कित्येक वर्ष महत्त्वाचं म्हणजे हा भाग पूर्णपणे विकास ज्या पद्धतीने झाला आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणा, त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांची जी नगरपंचायतीच्या मार्फत सोयीसुविधा दिल्या जातात, एक प्रकारे म्हणजे मूलभूत गरजा माणसाच्या असतात की अन्न, वस्त्र, निवारा, त्यापैकी प्रमुख गरज म्हणजे पाणी। पाणी जर आपल्याला अशुद्ध मिळत असेल तर आपण त्या नगरपालिकेतून त्या नगरपंचायतीकडून होणाऱ्या सोयीसुविधांच्या बाबतीत कुठलीही दखल घेतली जात नसेल तर एक प्रकारचा हा तेथील जनतेवरती अन्याय आहे। ज्यावेळी मी ह्या आधीसुद्धा मी त्या परिसरात जाऊन चर्चा करत होतो, लोकांच्या समस्या माझ्यासमोर येत होत्या। ज्या सदनात जे लोक काम करतात, जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष म्हणून काम करतात, त्या लोकांकडूनच अपेक्षाभंग लोकांचा झालेला होता। त्यामुळे मी काही प्रमाणात माझ्या ताकदीवरती मुख्याधिकारी म्हणा किंवा जिल्हा प्रशासनातील कलेक्टर म्हणा किंवा त्या संबंधित असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणा म्हणा, वेळोवेळी त्यांना मी निवेदनं देऊन त्या बाबतीत आवाज उठवलेला आहे। परंतु आज अशी वेळ आली आहे की लोकांचा उद्रेक एवढा आहे की त्या भागात पूर्णपणे ड्रेनेजची व्यवस्था कोलमडलेली आहे। ड्रेनेज कुठे जायचं न्यायचं ह्याचा थांगपत्ता नाही। परबवाडीसारख्या ठिकाणी अनेक बिल्डिंगी झाल्या आहेत व तेथील स्थानिक रहिवासी आज पूर्णपणे दूषित पाणी, डास ह्याचा पूर्णपणे ह्या गोष्टीला तोंड देत आहेत। आरोग्य त्या लोकांची बिघडत आहेत। त्याचप्रमाणे ज्या बिल्डिंगमध्ये लोक वस्ती करत आहेत त्या बिल्डिंगच्या पाण्याचा निचरा न होता तो तिथेच साठवला जातो। त्यामुळे त्या भागातील विहिरी अशुद्ध झालेल्या आहेत। महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हा पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वेच्या जागेतून एक ड्रेनेजसाठी गटाराची योजना राबवली गेली। त्याचं टेंडर काढलं गेलं 1 कोटीचं। 1 कोटीचं टेंडर काढून परत 15 वर्षासाठी रेल्वेची जागा भाड्याने 32 लाख रुपये देऊन भाड्याने घेतली गेली। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पैसा 1 कोटी 32 लाख हा कणकवली शहरातील लोकांच्या खिशातील पैसा होता। परंतु त्या 1 कोटीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्या कामाला कुठचीही कामाची पद्धत करण्याची काही नाही किंवा त्या कामामध्ये सुसूत्रपणा नाही, क्वालिटी नाही। त्याचप्रमाणे त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जो स्लोप लागतो त्या गटारासाठी 1 कोटीच्या गटारामध्ये तिथे कुठल्याही प्रकारचा स्लोप नाही। लोकांनी वारंवार तक्रारी करूनसुद्धा लोकांच्या समोर दांडगाई करून ह्या नगरपंचायतीतल्या सत्तातल्या नगरसेवकांनी लोकांवरती अन्याय केलेला आहे। आणि त्यामुळे त्या भागात महत्त्वाची समस्या म्हणजे अशुद्ध पाणी व ड्रेनेजची आहे। आणि नक्कीच त्या लोकांना मी खात्री दिलेली आहे जे आज नवीन बिल्डिंगमध्ये राहतात
त्या लोकांचा कुठलाही प्रकारचा दोष नाही. एखाद्याने बिल्डिंग बांधली की कुठलाही जी मूलभूत गरज असते अन्न वस्त्र निवारा त्याप्रमाणे कुठचाही माणूस निवाऱ्याची सोय करत असतो. परंतु जो बिल्डर आपली बिल्डिंग बांधतो त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ज्यावेळी तो नगरपंचायतकडे वर्ग करतो ती जबाबदारी विकासक आपापल्या पद्धतीने विकास कर भरून ती आपली जबाबदारी नगरपंचायतीकडे देत असतात. तर नगरपंचायतीची जबाबदारी असते की त्या पाण्याची विल्हेवाट कुठल्या पद्धतीने लावावी. म्हणजे असं नाही की बिल्डरने कुठेही बिल्डिंग बांधावी आणि कुठेही पाणी सोडावं. त्याने त्या बिल्डिंगचं सोकपीट बांधलं पाहिजे. ते सोकपीटातलं पाणी जे ड्रेन आउट झालं पाहिजे त्याच्यासाठी निचरा होण्यासाठी या नगरपंचायतीमार्फत कुठलीही उपाययोजना केलेली नाही. ही एक गंभीर समस्या आहे. मी ज्यावेळी त्या भागात गेलो त्यावेळी या लोकांची एकच समस्या, बाकी मोठी अशी समस्या म्हणजे लोकांना कुठची अपेक्षा नाही ह्या भागात, की एक म्हणजे पाणी शुद्ध, दुसरं म्हणजे ड्रेनेजची समस्या. ह्या महत्त्वाच्या 2 समस्या सोडलात त्यानंतर तिसरी समस्या एक म्हणजे की जे नळाचं पाणी येतं कणकवली शहराला जे पाणी पुरवठा करणारी नळ योजना आहे त्या नळ योजनेचं फिल्ट्रेशन प्लांट आज 2 ते 2.5 वर्ष पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. आणि कणकवली शहराला होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे अशुद्ध पाणी डायरेक्ट नदीतून पाणी येतं विदाऊट फिल्टर झाल्याशिवाय टाकीमधून डायरेक्ट कणकवली शहराला ते पाणी सोडलं जातं. यावरतीसुद्धा मी अनेक वेळा मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती मागितली होती. त्यांनी टेंडर केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे, अशा काही वेळा आम्हाला त्यांनी आपल्या पद्धतीने त्यांनी उत्तरं दिली आहेत, पण त्याच्यात कुठलीही त्यांनी सुधारणा केली नाही. अभिजी समस्या तर आहेतच, परंतु वॉर्ड नंबर 4मध्ये आपण ज्यावेळी उमेदवारी आपली डिक्लेअर केली गेली स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली त्यानंतर मग विरोधकांकडून एक धार्मिक असा अपप्रचार केला गेला. काय सांगाल या संदर्भात? बरोबर आहे. एखाद्याच्या कसं आहे की महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही आघाडी कणकवलीत झाली. कणकवलीत झाल्यानंतर विरोधकांकडे कुठला मुद्दाच राहिला नाही. कारण काय, राणेसाहेबांची काम करण्याची, विकास काम करण्याची, लोकांची कामं करण्याची जी पद्धत आहे व आमदार नितेश राणेसाहेबांची काम करण्याची पद्धत आहे ह्याला कोणी विरोधक चॅलेंज करू शकत नाही. त्यांची भूमिका पळपुटी नसते. त्याचबरोबर धार्मिक मुद्दा जर तुम्ही, बरोबर आहे तुमचं म्हणणं की धार्मिक मुद्द्यावरती त्यांनी अपप्रचार केला, परंतु कणकवलीतल्या या माझ्या सगळ्या लोकांना माहिती आहे की आमचं घराणं हे धार्मिक म्हणा किंवा कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर पद्धतीने आमचं कुटुंब म्हणा किंवा आमची पूर्ण फॅमिली त्याच्यात अग्रेसरपणे काम करत असते. आणि आमची एक पद्धत आहे की सर्व धर्म समभाव ही या कणकवली शहरात, कणकवली तालुक्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णपणे कुठलीही अशांतता कोणी माजवत असला तर त्याच्याबद्दल लोक जाऊन त्यांना समजवतात किंवा असं करू नका. पण आमच्या कणकवली शहरात आमचं कुटुंब ह्या पूर्णपणे भावनेशी एकनिष्ठ आहे. आणि ही नीच प्रवृत्ती का केली गेली ह्याचं एक तुम्हाला सांगतो की अभिद नाईककडे बोट दाखवण्यासारखं कुठचंही, विरोधकांना नाव ठेवण्यासारखं कुठचंही साधन नाही. त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू घसरली गेली तर बाबा कुठेतरी धार्मिकता निर्माण करावी आणि कुठेतरी त्याला डॅमेज करावं हीच भूमिका होती. परंतु या स्वयंभूच्या आणि भालचंद्र बाबांच्या आशीर्वादाने आज जे माझे कार्यकर्ते म्हणा किंवा त्या परबवाडी, शिवाजीनगर, जळकेवाडी भागातले कार्यकर्ते पाहाल तर ते एवढ्या जोमाने काम करायला लागलेत की अभिद नाईक ही जर प्रवृत्ती असेल तर आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, ही एक भावना कार्यकर्त्यांमध्ये झाली. त्याचबरोबर लोकांमध्ये सुद्धा माझ्याबद्दल बोललेल्या धार्मिक विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा होऊन गावातली जाणती मंडळी जी गावपुरुष आहेत त्या लोकांमध्ये एक प्रकारची भावना अशी झाली की या अभिदबद्दल जर ही लोक असं म्हणत असले तर लोक सहानुभूती दाखवायला लागली. त्यामुळे माझ्यावरती कुठचाही त्याच्यावरती परिणाम न होता एक प्रकारे मला एक सहानुभूती मिळालेली आहे. आणि तुम्हाला एवढंच सांगतो, ज्या लोकांनी ही प्रवृत्ती राबविण्याचा प्रयत्न केला त्यांना आज पश्चाताप होण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे काय सांगायला बघितलं तर सरतेशेवटी एक प्रश्न मला विचारते की आता मतदान येऊ घातलेलं अवघ्या 24-28 तासांनंतर मतदान होईल आणि सरतेशेवटी तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? नाही, सरतेशेवटी म्हणजे बघा, मी आज या राजकीय कारकिर्दीत
राजकारणापेक्षा समाजकारणाला वाव देणारा एक कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर मी आज गेली 15 दिवस लोकांमध्ये या निवडणुकीला सामोरे जाताना लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने मी माझी संकल्पना मांडलेली आहे. तर आज मी एवढंच सांगू इच्छितो की माझी काम करण्याची पद्धत लोकांना मी सांगण्यापेक्षा लोकांना ते अवगत आहे. त्यामुळे लोकांनी मला असं आश्वासन दिलेलं आहे की तुमचा जय नक्की आहे, तुम्ही 100% विजयाची खात्री देता. त्याचबरोबर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नगरपंचायतीवर येईल याबद्दल दुमत नाही. मी एक लोकांना आश्वासित करू इच्छितो की लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवा. आमच्यावरती कुठच्याही प्रकारचा कलंक नाही, आमच्यावरती कुठच्याही प्रकारचा धब्बा नाही. आम्ही एक प्रकारचं एक जनतेचा सेवक म्हणून आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत, जनतेची सेवा करण्यासाठी जाणार आहोत. कुठल्याही प्रकारचा माज आम्हाला येणार नाही किंवा कुठच्याही प्रकारची आम्ही दांडगाई करणार नाही. एवढंच आश्वासित करून मी लोकांना एवढंच आवाहन करतो की विनंती करतो की मला बहुमताने निवडून द्या व एक सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या. एकंदरीत वार्ड क्रमांक 4मध्ये ज्या ड्रेनेजची महत्त्वाची समस्या आहे ती दूर करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. त्यासोबतच सर्वधर्म समभाव ही नाईक कुटुंबियांची पार्श्वभूमी आहे. सर्व धर्मियांशी आमचे सलोख्याचे संबंध आहेत. प्रत्येक धर्मियांना आम्ही प्रत्येक धर्माच्या सण उत्सवामध्ये नेहमीच सहभागी असतो. त्यामुळे साहजिकच आहे की ह्या अपप्रचाराला, धार्मिक अपप्रचाराला प्रभाग 4मधील जनता बळी पडणार नाही. उलट त्यांनी हा डाव जो आहे विरोधकांचा तो हाणून पाडलेला आहे. त्यासोबतच सर्व जनता मला बहुमताने निवडून देईल आणि कणकवली नगरपंचायतीवरती महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा झेंडा फडकेल असा विश्वास अभिद नाईक यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन गिरीश सावंतसह राजन चव्हाण, सिंदूर लाईव्ह, कणकवली.